नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण दोन्ही व्हिडिओ अशा पद्धतीने बनवले होते की सुरक्षा रक्षक एकतर गणवेश परिधान करताना आपला सुरक्षा रक्षक कसा असावा, त्याने आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव खराब होऊ नये याची दक्षता घ्यावी. दुसरं, आपण सुरक्षा रक्षक संघटना आणि सुरक्षा रक्षकांच्या मध्ये काय तफावत आहे. बऱ्याचशाच गोष्टी बऱ्याच जणांचे मेसेज आले, पर्सनल मेसेज, की साहेब खरोखर ही गोष्ट आहे आणि सत्य परिस्थिती आहे. ही बदलण्यासाठी सुरक्षा रक्षकच पुढे आले पाहिजेत आणि जर नाही आले तर मग काही सांगू शकत नाही. आज आपण एक वेगळा विषय घेतला आहे मित्रांनो. तत्पूर्वी हा विषय आणि सर्व जाण्यासाठी चॅनल जर प्रथमच आपला जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा, जेणेकरून यूट्यूबचे हे व्हिडिओ जे आहेत आपले ते यूट्यूबच्या आपल्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला पाहायला मिळतील. व्हॉट्सअप आणि फेसबुकची वाट पाहायची आवश्यकता नाही आहे. आणि हो, लागलीच व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला तर जाऊया आपले या आजचा जो विषय आहे तो विषय मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक जे कार्यरत सुरक्षा रक्षक आहेत, गणवेशाचे काय महत्त्व आहे बाबा. खरोखरच सुरक्षा रक्षक गणवेश आणि आर्टिकल्स याचे महत्त्व आपल्या सुरक्षा रक्षकांना कितपत आहे या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आजचा जो आपण सुरक्षा रक्षक गणवेशाचे कपडे फक्त कपडे नसून त्यामागे गणवेश म्हणजे कपडे नसून त्यामागे मोठी एक शिस्त आपल्या सुरक्षा रक्षकांची जबाबदारी आहे. आपली एक ओळख म्हणून जे आहे ते याच्या पाठीमागं आहे. सर्वात आपण टोपी. आता हे टोपीचं महत्त्व मित्रांनो फार आणि फार आहे. पूर्ण गणवेशामध्ये आपली आता टोपी, आता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जी पूर्वी जी टोपी होती तीच अजूनपर्यंत टोपी आहे. परंतु ज्यावेळेस गणवेश शिलाईसाठी जायचा, आता काय तो जो शिलाई करणार होता त्यालाही ते बरं झालं, टोपी शिवायची बंद झाल्यानंतर तो खुश झाला, आनंद झाला त्याला. आणि ते शिवायची बंद झाल्याने हळूहळू ते बंदीच झाली टोपी यायची. आणि आपण ज्या किटमधून जे कॅप देत होतो, पी कॅप जे देत होतो त्या किटमधून द्यायचो, याकरता की जे सुरक्षा रक्षक उन्हामध्ये आहेत, उन्हामध्ये त्यांना संरक्षण उन्हापासून व्हावं याकरता फक्त ती टोपी आहे. कंपल्सरी सर्वांनाच ती वापरली पाहिजे अशी नाही. पूर्वीची जी आपली टोपी आहे, जी गांधी टाईप जी टोपी असते आपली, तीच टोपी अजून आहे. आपण बाहेरून तो शिवून घेऊ शकतो आणि तीच टोपी आहे. दोन आपले जे बॅच आपला आहे, बरोबर आहे की नाही, त्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. बॅच आणि बटनच्या मध्ये 2 बोटांचं अंतर असलं पाहिजे. ते व्यवस्थित बॅच जो आहे तो दिसला पाहिजे. समोरून सुद्धा पाहिलं तर तो दिसला पाहिजे. तो आपल्या डाव्या हाताला म्हणजे डाव्या बाजूला तो असला पाहिजे आणि तो दिसून आला पाहिजे. टोपी मित्रांनो त्याची कधीही सुद्धा घडी घालायची नाही. टोपीचं फक्त असं आहे की आपला जो सन्मान, मान, आपली ओळख सर्व काही आहे ते टोपीवरती आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाची आपली टोपी आहे. सरका ताज जसं म्हणतो, प्रत्येकजण म्हणतो सरका ताज, ती आपली टोपी. ही टोपीचं फार महत्त्व आहे आणि म्हणूनच टोपीची कधी घडी घालायची नाही. आपल्या डोटीवरती असताना सज्ज आणि स्पष्ट आपल्याला तो संदेश देतो की हा पूर्ण गणवेशामधला हा सुरक्षा रक्षक आहे. म्हणून टोपी मित्रांनो फार काळजीपूर्वक. बरेचसे सुरक्षा रक्षक त्याची घडी घालतात, खिशामध्ये घालतात. बिलकुल नाही. खांद्याच्या आपला जो बॅच पट्टा हे असतो त्याच्यामध्ये ती टोपी अशी ठेवायची असते. इथे टोपी ठेवायची असते डोक्यावरून काढल्यानंतर. परंतु ती खाली कुठे ठेवू नका, खिशामध्ये घडी घालू नका. ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत. हे आपल्याला प्रशिक्षण घेतलं तर ते प्रशिक्षक आपल्याला सांगतील की या पद्धतीने टोपीचा सन्मान, आपला युनिफॉर्म, स्वच्छ युनिफॉर्म कसा असला पाहिजे. आपला इस्त्री केलेला युनिफॉर्म पण स्वच्छ असलेला युनिफॉर्म आपण ज्यावेळेस परिधान करतो त्यावेळेस आपला पूर्णतः सुरक्षा रक्षक उठून दिसतो. उठावदार आपला सुरक्षा रक्षक हा दिसला पाहिजे. दुसरे येतात जे खांद्यावरचे बॅच आहेत. खांद्याच्या आपल्या दोन्ही साईडला सुरक्षा, सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा असं त्याच्यामध्ये ते शॉर्टकटमध्ये लिहिलेलं जे स्टीलमध्ये आहेत ते तुम्हाला दिसून येतात. ते सुद्धा महत्त्व आहे त्याचंसुद्धा. तीसुद्धा एक ओळख आहे. म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ. अलग लक्षात. पोलिसांचं कसं असतं, प असतं, मुंबई पोलीस असं त्याच्यामध्ये असतो. मुंबई पोलीस. आणि दुसरं असेल तर त्याच्यामध्ये मग वेगवेगळं त्याच्यामध्ये दिलं जातं. परंतु आपलं हे सुरक्षा रक्षक मंडळ
बरोबर आहे. सुरम सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा असं त्याच्यामध्ये ते बॅच आहे. ते सुद्धा आपली ओळख आहे. ते बॅच नाही तर आपली ओळख नाही. तो बॅच नाही तर आपल्याला पूर्णत्व आपल्या युनिफॉर्मला येणारच नाही. युनिफॉर्म हा आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा आहे आणि म्हणून ते खांद्यावरचा जो आहे तो आपला बॅच आहे. बॅच म्हणजे विश्वासार्हता आहे, एक विश्वास आहे. सुरक्षा रक्षक मंडळाचा हा कर्तव्यदार सुरक्षा रक्षक आहे म्हणून त्या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर इथे डाव्या साईडला आपली जी लायनर आहे, निळ्या कलरची जी आपली लाईनर मध्यंतरी येलोची होती, पण आता ते परत ब्ल्यू कलरचीच आपली जी लायनर आहे ती लायनर आता वाटप केली जाते. त्या लायनरला विसलसुद्धा आहे. लायनर कुठे खांद्यापासून दूर जाऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित अडकवलं जातं. इथं जे मेन मधलं बटन असतं आणि प्रेस बटन असतं त्याच्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये ते विसल आतमध्ये त्याच्यात ठेवायचे असते, ना की इकडं साईडला ना इकडं. बरोबर मधलं बटन आणि पुढील जे बटनाच्या बाजूला आपण प्रेस बटन ज्या ठिकाणी लावतो आपण या आपल्या युनिफॉर्मला खिशाला इथे ज्या डाव्या साईडला त्याच्याबरोबर मध्ये तो जे विसलचं असतं आणि जे लायनरचं टोक लास्टला राहिलेलं असतं ते तिथे आपण ठेवतो, जेणेकरून पटकन आपल्याला ती विसल काढता येईल. आणि विसल कशा करता आहे, आपण आरडाओरडा केला तर आवाज जात नाही, पण विसलनं आपल्याला सहकार्याला बोलवलं जातं. आपण कुठे जर काय होणार असेल, घटना घडत असेल तर त्या विसलद्वारे आपण सूचित करू शकतो. पाहणाऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातं, त्या विसलकडं जो आवाजागा आहे त्या आवाजाकडं लक्ष वेधलं जातं, म्हणून विसल आहे. विसल ही वेगवेगळ्या प्रकारचे आहे मित्रांनो. एकदम फुर्र करून जे आवाज देतात म्हणजे हां इथं सुरक्षा रक्षक आहे, सतर्क राहा असं केला जातो. फुरफुर असं जो आवाज केला जातो म्हणजे कोणीतरी बोलवतं आहे, कुणाला तर बोलवायचं आहे, असा त्याच्यामध्ये बरेचसेच वेगवेगळे प्रकारचे आहेत जे विसलचे. ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत की आपल्या सहकार्याला आपल्याला संदेश द्यायचा आहे. कशा प्रकारे आपण संदेश आपल्या सहकार्याला देतो आहे आणि आपल्याला तो देतासुद्धा आला पाहिजे. वेळ पडली तर एखादं काही जर घटना घडत असेल, आपण गेटवरती असेल आणि आपण एक दोघं जण असेल तर एखादा जमाव आला किंवा अन्य काय आलं, आपल्या इतर सहकार्याला जर आपल्याला बोलवायचं असेल तर आवाज न देता विसलद्वारे विसल जर आपण आवाज दिला तर आपल्या सहकार्याला पण सूचना मिळते, पण येणारे समोरून जी व्यक्ती असतात ते सुद्धा दबकतात, घाबरतात. थोडेसे विसल वाजल्यामुळे ते सुद्धा थांबले जातात. म्हणून हा विसलचा मित्रांनो आणि लायनर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लायनर ते विसल कुठे जाऊ नये आणि आपल्या युनिफॉर्मच्या ह्याच्यापासून कुठे राहू नये म्हणून ते लायनर सहित दिलेलं ते विसल आपल्या जवळ असणं फार जरुरीचं आहे. नंतर येतो मित्रांनो जो कमरपट्टा आहे आपला, जो चांबडी कमरपट्टा आहे. कमरपट्ट्याच्या पुढे आपल्याला बॅच आहे, सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई आणि बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं जो बॅच आहे. काय काय सुरक्षा रक्षक त्याच्यावरती आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकतात, अतिशय उत्तम आहे. आम्ही मध्यंतरी सुरक्षा रक्षक मंडळाला सुद्धा त्या पद्धतीनं सूचना केल्या होत्या की त्या बॅचवरती रजिस्ट्रेशन नंबरच टाकून दिला पाहिजे, अतिशय सुंदर होईल. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो ही सूचना कशा प्रकारे आहे. असं हे बॅच जो आपला मिळतो त्याच्यावरती आपला रजिस्ट्रेशन नंबरच, आपण पालव किंवा दादर या ठिकाणी गेलात तुम्हाला किंवा आता ठाण्यामध्ये सुद्धा जे सचिन टेलर आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मी मध्यंतरी बोललो होतो की तुम्ही ऑनलाईन पद्धत पण करा. आमच्या सुरक्षा रक्षकांना तुमच्याकडून ऑनलाईन सिस्टम मिळायला पाहिजेत, वस्तू मिळायला पाहिजेत. लांब लांबचे सुरक्षा रक्षक असतात, जे काय कुरिअरचं किंवा जे काय असेल त्या पद्धतीनं तुम्ही करा. परंतु थोडंसं प्रत्येकजण काय विचार करतं त्या पद्धतीनं आहेत, परंतु त्यांच्याकडे सुद्धा मिळतं. ते बॅचवरती नंबर आपल्या जो आहे त्याच्यावरती नंबर टाकून बेल्ट जो आहे तो आपला मित्रांनो हा बेल्टसुद्धा आपण त्या पद्धतीचा आहे. बेल्टला ॲडजस्टमेंट आहे, बेल्ट तुम्ही कमी जास्त करू शकता. काही लोकांना ते कसं ॲडजस्टमेंट करायचं हेच माहिती नाही आहे. अजूनही कित्येक सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांना नवीन बेल्ट आल्यानंतर ते बॅच आणि बेल्ट लावायचा कसा, तर ते सुद्धा मित्रांनो एक सोपी साधी सिस्टीम आहे, ते तुम्ही लावू शकता. अतिशय सोपं आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ते लावता येईल तुम्हाला. ज्याला माहिती नसेल त्यांच्याकडून ते माहिती करून घ्या. त्याला सांगा की समोर माझ्याकडे तू ते करून दाखव मला, मग तुम्हाला समजले की तुम्ही इतरांना सांगू शकता. ते त्या प्रकारे तो आपला बेल्ट आहे. तर बेल्टला वेगळं विशेष महत्त्व आहे. बेल्ट हा कुठेही आणि कुणालाही द्यायचा नाही. कमरपट्टा जो कमरेचा पट्टा आहे आपला तो कुणालाही दुसऱ्याला द्यायचा नाही, बिलकुल द्यायचा नाही. तो तुमचा आणि तुमच्या युनिफॉर्मलाच असला पाहिजे आणि त्याचा वापर फक्त आणि फक्त तुम्ही केला पाहिजे, दुसरा कुणालाही द्यायचा नाही. त्याचं फार विशेष महत्त्व आहे. तो जे काय आपल्या युनिफॉर्ममधला सगळ्यात
जो भाग जा आपला असतो तो दोन्ही शर्ट आणि पॅन्टचा तो कमरपट्टा आहे, तो बॅच आहे, तो कोणालाही देऊ नये. त्याच्यानंतर आपले सॉक्स जे आहेत, आता खाकी गणवेशावरचे खाकी सॉक्स आहेत. बाहेरचे काय सुरक्षा रक्षक वेगवेगळ्या पद्धतीचे यूज करतात, परंतु कॉटन आणि त्यांना सोयीस्कर असेल, म्हणजे पायाला जे सोयीस्कर असेल त्या पद्धतीनं. आणि ब्लॅक शूज जे आहेत आपले, ब्लॅक शूज आपण शूजसुद्धा आता मध्यंतरी आपण जे चांबडी शूज आहेत, जे बाटाचे आहेत, पूर्वी आपण जे परिधान करायचो त्या पद्धतीनं आपण पुन्हा एक वेळ मागणी केलेली आहे की त्या पद्धतीनं असायचं. सेफ्टी शूजपेक्षा आम्हाला ते शूज हवे आहेत. त्याच्यापेक्षा आणखीन जे पोलिसांना आता स्पोर्ट्स शूज दिलं जातं ते सुद्धा एकदम बेस्ट आहेत. आत्ताची स्पोर्ट्स शूज आहेत, ते ब्लॅक कलरचे स्पोर्ट्स शूज आहेत. त्याने एक आरामदायी आपल्या पायाला मिळतं. स्पोर्ट्स शूजमध्ये आरामदायक असतं, गरम होत नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हवा खेळती राहते, त्यामुळं पायाला सूजन येणं, पायाला घाम सुटणं अशा ज्या काही प्रकार आपल्या बऱ्याच लोकांच्या होतात त्याच्यापासून जो त्रास होतो, जे खाज होते किंवा अन्य काही स्किनला इफेक्ट पडतं, तर त्या शूजमुळे, स्पोर्ट्स शूजमुळे ते गोष्टी घडत नाहीत, होत नाहीत. आणि ऑफिशियली ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी परिधान हा केला पाहिजे. बऱ्याचशाच अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्या सुरक्षा रक्षकाला अशा पद्धतीनं आपण त्याचा परिधान करायला मंडळातून आपण परवानगी घ्यावी का. मंडळानं सुद्धा ते परवानगी नाकारली नाही पाहिजे, मंडळानं दिली पाहिजे परवानगी. कारण आपल्या सुरक्षा रक्षकाला, कारण जे काही शूज असतात, पहा तुम्ही, एक एक शूज जर मित्रांनो विचार केला 2-2 किलोचे असले तर ते 4-4 किलोचे शूज झाले, 1.5-1.5 किलोचे असले तर 3 किलो झालं वजन. आणि वजनमुळं टाच जे असते ते टाच दुखणे, त्याच्यावरचे जे पायावरचे पिंढऱ्या जे असतात आपल्या, त्या पिंढऱ्यामध्ये स्नायू जे असतात ते दुखतात, हे दुखायला होतं. तळव्यामध्ये जे मिडलचा तळवा आपला जो असतो असं इथे दुखायला सुरुवात होते. अशा बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत. आणि मी त्यांना नेहमी सांगितले की तुमची ही जी तक्रार आहे ना, तुम्ही लिखित स्वरूपामध्ये सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा करा. तुम्ही डॉक्टरला थोडंसं विचारलं, डॉक्टर तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही जे शूज आहे ते शूज वापरणं बंद करा. आता आपण युनिफॉर्मवरती शूज वापरणं बंद करू शकतो का मित्रांनो? नाही आहे. मग तशा पद्धतीने शूज बांधून घेतले काय सुरक्षा रक्षकाने, त्यांना थोडासा रिलीफ मिळाला. काही सुरक्षा रक्षकाने जे टाच असते ते टाचच काढून टाकली, त्यांना टाचच नको, कारण टाचेचा त्रास व्हायला लागला. बिना टाचेचे जे शूज आहेत ते शूज वापरले जाईल. तुम्ही बघत असाल की जे शूज आहेत ते टाच वगैरे त्याला खाली असतील, मोठं ते जाड, त्याच्यामुळे वेट वाढतं आणि टाचेला त्याचा परिणाम होतो. आणि टाचेला परिणाम झाल्यामुळे त्याला टाचेमध्ये त्याच टाचेच्या स्नायू जे आहेत ते थोडेसे पेन व्हायला सुरुवात होते, दुखतं ते हळूहळू. आणि बरेचसेच आपले सुरक्षा रक्षकांना त्याचा त्रास होतो. स्पोर्ट्स शूजमध्ये ह्या कोणत्याही गोष्टी होणार नाहीत, आरामदायक आहे. असे टाच वगैरे काही नाही, ते प्लेन असतात, घालायला सुटसुटीत असतात, धावण्यासाठी सुटसुटीत असतात, तुम्हाला त्यामध्ये गरम होत नाही आहे. म्हणून स्पोर्ट्स शूज जे आहे ते आपण मागणी करतो आहे. आपणही विचार करा की आपणही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो, आपणही त्या पद्धतीने तशी मागणी करूया. सर्वांनी एक वेळ सुरक्षा रक्षक मंडळामध्ये लिखित स्वरूपामध्ये आपण कळवूया की अशा पद्धतीनं आपण स्पोर्ट्स शूज जे आहेत ते स्पोर्ट्स शूज आता द्यायला सुरुवात करायला काय हरकत नाही, कारण पोलिसामध्ये त्याचं सुरुवात झालेली आहे, आपल्यालासुद्धा सुरुवात झाली पाहिजे. आता या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपल्याकडे आहेत. मग विचार करा, आपण जे बॅच आहेत त्याला कधी स्टीलचं पॉलिश करतो का आपण? किती लोक आहेत ते त्या स्टीलचं एक मिळतं जे तांबं क्लीन करण्याकरता असतं, त्याच्यामध्ये ते स्टीलसुद्धा पॉलिश होतं, त्यानं ते स्पंजनं त्याला पॉलिश करावं लागतं. बेल्टला तुम्हाला शूज पॉलिश किती करता तुम्ही? आठवड्यातून 1 वेळा करता, 2 वेळा करता. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी ते पॉलिश झाले पाहिजे शूज. आपण रोज पॉलिश करायचे असतात, पण कमीत कमी त्याला पॉलिश हे 2 वेळा तर लागलं पाहिजे. बेल्ट तुम्ही आठवड्यातून 1 वेळ त्याला पॉलिश करायला पाहिजे, बेल्ट पॉलिश केला पाहिजे. ज्यावेळेस आपण युनिफॉर्म धुवायला घेऊन जातो त्यावेळेस आपली कॅपसुद्धा जी आहे ती कॅपसुद्धा धुतली पाहिजे. या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपल्याला एक चांगला परिपूर्ण सुरक्षा रक्षक दिसण्याकरता युनिफॉर्ममध्ये असणं फार जरुरीचं आहे. तर तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे संपूर्ण दिसेल. ह्याचं महत्त्व आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी महत्त्व आहे की नाही. आणि ते आपण त्याचं महत्त्व कमी करतो म्हणजे आपलं महत्त्व कमी होतं की नाही, सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव कमी होते. पाहणाऱ्याचा दृष्टिकोन जो आहे तो परिपूर्ण सुरक्षा रक्षक नसेल तर हा कोण आहे, हा कोण सुरक्षा रक्षकच नाही असं समजलं जातं. ज्या गेटवरून येणारे प्रत्येक व्यक्ती पाहिल्यानंतर एकदम त्याच्याकडे घाबरतात, दबकतात, तो सुरक्षा रक्षक पूर्ण असेल तर. त्याला बॅच नाही, लायनर नाही, पायामध्ये काय शूज नाहीत, तर त्याच्याकडे म्हणणार अरे हा कोण असाच थांबला आहे वाटतं, काय वेगळाच कोणीतरी आहे, बिनधास्तपणे निघून जातात. कुणीही विचारणार नाही, तुम्ही आवाज द्या नाही काही द्या, कारण तुम्हाला तिथं डावललं जातं, तुम्ही परिपूर्ण सुरक्षा रक्षक दिसत नाही म्हणून.
आणि परिपूर्ण सुरक्षा रक्षक आपल्याला दिसला पाहिजेत. येत्या काळामध्ये अशा सुरक्षा रक्षकांच्यावरती कारवाई ही नक्कीच होणार. राऊंडअप होतील सुरक्षा रक्षक मंडळामधून आणि अशा काही गोष्टी पाहिल्या जातील, पडताळणी केली जातील. त्या सुरक्षा रक्षकाच्यावरती सेक्रेटरी साहेब दंडात्मक कारवाई करणार. ती कारवाई जर तुमची जायची असेल एकदा 1-2 महिन्यामध्ये कदाचित कधीही सुरुवात होऊ शकते त्या राऊंडअपची आणि तुमच्यावरती त्याची धाड पडू शकते. याच्या आधीच आपण सतर्क राहा ना. याच्या आधीच सतर्क राहा. महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी, इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने सुद्धा आणि आपण आजूबाजूला पाहणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी सर्वांनी परिपूर्ण युनिफॉर्ममध्ये जो युनिफॉर्म आहे आपला त्याचं पहा किती महत्त्व आहे. टोपीचं, बॅचचं, जो आपला युनिफॉर्म आहे त्याचं, लायनरचं, व्हिसलचं, बेल्टचं, शूजचं किती महत्त्व आहे. सगळी काही माहिती संपूर्णतः आपल्यापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. पर्सनल काय आपल्या ज्या सुरक्षा रक्षक पर्सनल मेसेज करतात, पर्सनल मेसेज करत चला. तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.